नमस्कार, मी प्राध्यापिका मेधा दाते. लेखक क्रमांक 242. 29 ऑगस्ट. अग्निपाठ. मागच्या 2 एकादशांना जसं अग्निपाठाचे 5-5 अभंग झाले तसे आत्ताही घेते की गाय अतिशय महत्त्वाचा प्राणी आहे की जो सतत शुद्ध हवा सोडत असतो. आपल्याला तिच्यापासून अनेक फायदे होतात, म्हणजे तिची कुठलीच गोष्ट टाकून द्यावी अशी नसते आणि म्हणून तिची महती गायली आहे. गाय कल्पतरू, गाय श्रेष्ठ पशु, दूध शेण मूत्र औषधी असे. गोमय जळताना तयातून लाभे, जीवदायी वायू सुगंधासवे. रोम रोम तिचा शुद्ध हवा सोडी, असा दुजा प्राणी नाही कोणी. मेधा विनवी तुम्हा अडवण्या प्रदूषणा, अग्निहोत्रासवे गाय पाळा. अग्निहोत्र करा, अग्निहोत्र करा, भाग्याची महती काय सांगू. गाय पाळणं हे खूप गरजेचं, म्हणजे आपल्याच फायद्याचं आहे, म्हणून खरं पाळायला हवी. आणि प्रदूषण तर कुठं नाही असा भागच नाही आहे, म्हणजे सगळीकडे इतकं ते व्यापलं आहे. आणि त्या प्रदूषणाच्या अग्निहोत्राचा काय परिणाम होतो ते एका छोट्या 4 ओळीत सांगायचा प्रयत्न केला आहे. वास्तविक त्यातनं जो अर्थ मिळतो हा खूप मोठा मिळणारा माणसाला फायदा आहे. प्रदूषण माजले सर्वत्र व्यापले, शुद्धतेला स्थान नाही कोठे. शत्रू प्रदूषण मानवाचा आज, दूषित हवा पाणी अन्न मन. वायुमंडल शुद्धी अग्निहोत्र घडवे, भोपाळ दुर्घटना प्रमाण असे. मेधावदे आता काळाची गरज, सत्वर अग्निहोत्र नेमधरा. अग्निहोत्र करा, अग्निहोत्र करा, भाग्याची महती काय सांगू. आपण एरवी कितीही दानाची महती गायली तरी प्रत्यक्ष दान करायला जात नाही. पण अग्निहोत्रात कसं आहे की एक तुम्ही किलोभर तांदूळ आणून ठेवले, तूप आणून ठेवलं आणि हे हवनासाठी आहे, ती सगळी सामुग्री आणून ठेवली, ह्याचं मी दान अग्निहोत्राला करणार आहे. तो एक आपल्याकडनं आपोआप संकल्प घडत असतो आणि ते आपण त्याच प्रित्यर्थ वापरतो. आणि संकल्प आणि दान देण्याला खूप मोठं म्हणजे काम आहे, ते द्यावाच तसा संकल्प करून. त्यामुळं आपल्याकडनं मोठं आपोआपही कर्मही घडतं. ते सांगितलं, यज्ञामुळे घडे दानश्रेष्ठ कर्म, जे असे ऐहिक उत्कर्षाचे वर्म. दानाचे असती विविध प्रकार, परियज्ञी दान अपूर्वच. दान कोणा द्यावे हेही महत्त्वाचे, सत्पात्र ते दान यज्ञ घडवे. म्हणून मेधा वर्णी दानाची ती महती, घडवे चित्त मन धनशुद्धी. अग्निहोत्र करा, अग्निहोत्र करा, भाग्याची महती काय सांगू. दानाने 100% धनाची शुद्धी होते हे सांगितलेलं आहे. अनंतराव आठवलेंनी एक MSCBतल्या ऑफिसरला सांगितलं. तो म्हणतो मला पर्यायच नाही, माझं धन शुद्ध होऊ शकत नाही, कारण आम्हाला काळा पैसा घ्यावाच लागतो. मग ते म्हणाले तुमच्या पगाराचा पैसा तुम्ही उंबऱ्याच्या हात आणा, बाकी सगळं तुम्ही वाटून टाका, किंबहुना त्याला स्पर्शही करू नका, इतकं स्पष्ट सांगितलं. मग त्या सगळं दान देणं हे खूप महत्त्वाचं आहे. पण सत्पात्र जसं दान म्हटलं आहे, करणारा सत्पात्री दान द्यावं, पण देणाराही तेवढ्याला हे पाहिजे ना, ते देणाराही सत्पात्र पाहिजे. तो जर पैसा तुमचा नाहीच, तुमच्या पगारातनं आलेलं तुम्ही दान दिलं तर ते तुमचं दान झालं. जे लोकांचं आहे ते लोकांना दिलं तर तुमचे दान होत नाही, त्याला आपलं नावसुद्धा देऊ नका. इतकं महत्त्वाची गोष्ट आहे. त्याच्यामुळं धनशुद्धी घडणं आवश्यक असतं. आजच्या काळात तर ते फार आवश्यक आहे, म्हणून ते आवर्जून सांगितलं. आणि तप पुढचं की तपाने परमेश्वर भेटतो आणि तप किती महत्त्वाचं आहे हे सांगितलं. तपाने भेटतो सहजी भगवंत, परितप कोणा नको वाटे. अग्निहोत्रामुळे घडे रोज तप, सोडावे न लागत घरदार. यज्ञपतीने प्रक्रियेने नित्य नारायण, घडे तो दुर्लभ नित्ययज्ञ. 1 मिनिट. यज्ञपात्री येतो नित्य नारायण, घडे तो दुर्लभ नित्यनेम. मेधावदे तपोपाय सोप्पा सांगितला, यजोनी नारायणा तप साधा. अग्निहोत्र करा, अग्निहोत्र करा, भाग्याची महती काय सांगू. आणि मग त्याला प्रमाण काय आहे तर ध्रुवाचं प्रत्यक्ष प्रमाण आहे की छोटा ध्रुव त्याला भगवंत दर्शन देतो आणि मग तो उल्लेख करतो. तत्काळ तपाला बसेवनी ध्रुव,
अवघे वयवर्ष 6 त्याचे, कठोर तपाने प्रकटे सन्मुख श्रीहरी, छोटा ध्रुव पाहे आवासोनी. मेधा सांगे पहा गोष्ट कशी झाली, भगवत शंखस्पर्शे स्त्रवली वाणी. अग्निहोत्र करा, अग्निहोत्र करा, भाग्याची महती काय सांगू. नमस्कार.